नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. दरवर्षी प्रबोधिनी एकादशीला आपण कालिदासावरती आधारित एक कालिदास व्याख्यानमाला अशी चालवतो. ती व्याख्यानमाला प्राध्यापक बाबूराव शिरोळे व्याख्यानमाला या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. कैलासवासी प्राध्यापक बाबूराव शिरोळे हे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जीवशास्त्राचे नामवंत प्राध्यापक होते. ते संस्कृत भाषेतही पारंगत होते. कालिदासाच्या वाङ्मयावर त्यांचे मनापासून प्रेम होते. त्यांच्यासारखेच बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले त्यांचे चिरंजीव, जे पुण्यातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञही होते, ते म्हणजे डॉक्टर धैर्यशील शिरोळे. त्यांच्या पुढाकाराने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रामार्फत प्रबोधिनी एकादशीला कालिदास या विषयावरील व्याख्यान कैलासवासी बाबूराव शिरोळे स्मृती व्याख्यान या स्वरूपामध्ये आयोजित केले जाते. व्याख्यानमालेचे हे 36वे व्याख्यान आज होणार आहे, जे नामवंत संस्कृत प्राध्यापिका डॉक्टर शैलजा कात्रे या देणार आहेत. त्यांची ओळख आता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या साहित्य आणि ललितकला विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर मंजुषा गोखले या करून देते. नमस्कार. धन्यवाद मंजिरी. प्राध्यापक डॉक्टर शैलजा कात्रे यांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. डॉक्टर शैलजा कात्रे म्हणजे आमची छाया इनामदार ही खरं तर माझी खूप जवळची मैत्रीण आहे. पण आज सभेच्या औचित्यासाठी मी तिचा उल्लेख डॉक्टर छाया कात्रे किंवा कात्रेबाई म्हणूनच करणार आहे. व्याकरण हा कात्रेबाईंचा अभ्यासाचा अगदी आवडीचा आणि महत्वाचा विषय. त्यांनी त्यांची PhD म्हणजे विद्यावाचस्पती ही पदवी सुद्धा व्याकरणाच्या अभ्यासानेच मिळवलेली आहे. अर्थात त्या अभ्यासाला त्यांनी वेदाचीही जोड दिलेली आहे. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलामध्ये आलेल्या क्रियापदांच्या विविध रूपांचा व्याकरणाच्या दृष्टीने अभ्यास हा त्यांच्या PhDच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना त्यांच्या शैक्षणिक काळामध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सिनियर रिसर्च फेलोशिप या शिष्यवृत्त्या मिळण्याचा सन्मान प्राप्त झालेला होता. त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात काही काळ अध्यापन केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातल्या संस्कृत प्रगताध्ययन केंद्रामध्ये 5 वर्ष सहयोगी संशोधक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यानंतर सुमारे 7 वर्ष पुणे विद्यापीठाच्या संस्कृत, पाली आणि प्राकृत भाषा विभागामध्ये प्रपाठक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द झाली. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये त्या संलग्न प्राध्यापक आणि प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. आजही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या साहित्य कला विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्या येतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा लाभ होतो. गीता धर्म मंडळ ही जी पुण्यातली एक अग्रगण्य संस्था आहे, त्या संस्थेच्या सचिव पदाचा कार्यभारही त्या वाहतात. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, गेल्या वर्षी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर गीता पठणाचा जो अलौकिक कार्यक्रम पार पडला होता, त्याची धुरा कात्रेबाईंनीच सांभाळलेली होती. त्यांच्या हाताखाली 10 विद्यार्थ्यांनी PhD पदवी संपादन केलेली आहे आणि 10 विद्यार्थ्यांनी MPhil ही पदवी संपादन केलेली आहे. अतिशय प्रेमळ आणि कुशल मार्गदर्शक म्हणून कात्रेबाईंची विद्यार्थी जगतामध्ये ख्यातीच आहे असं म्हटलं तरी चालेल. खरं तर कात्रेबाईंनी अनेक परिषदांमध्ये, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये निबंधांचं वाचन केलेलं आहे, व्याख्यानं दिलेली आहेत वेगवेगळ्या संस्थांमध्ये ठिकठिकाणी, आणि त्यामुळे त्यांचा परिचय हा खूप मोठा होऊ शकतो. पण
आपल्या कार्यक्रमाच्या सोयीसाठी मी अगदी थोडक्यात बाईंचा परिचय करून दिलेला आहे. खरं तर माझ्या मैत्रिणीचा असा औपचारिक परिचय करून देताना मला खूप आनंद झालाय आणि मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या बरोबरच त्यांच्या आजच्या प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या कालिदास विषयक व्याख्यानाची आतुरतेने वाट पाहते. त्यामुळे आता आपण कात्रेबाईंचं व्याख्यान ऐकूया. नमस्कार. मनोभिरामं वचसोभिरामं गोविन्दरामं सुकुमाररामं मेघाभिरामं श्रवणाभिरामं सुश्लोकमालं प्रणमामि रामम्. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती माजी दीपकजी टिळक, कुलगुरू माननीय डॉक्टर गीताली टिळक, प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा साठे, साहित्य आणि ललितकला विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर मंजुषा गोखले, श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या प्रमुखा डॉक्टर मंजिरी भालेराव, विभागातील अन्य प्राध्यापक डॉक्टर अंबरीश खरे, डॉक्टर अकल्पिता सप्रे, धनश्री शेजवलकर, डॉक्टर मनीषा पुराणिक, अन्य सहकारी शिक्षक, शिरोळे कुटुंबीय आणि कालिदास प्रेमी रसिक सुहृदजन हो, नमो नमः. कैलासवासी प्राध्यापक बाबूराव शिरोळे स्मृती व्याख्यानासाठी आज मला कालिदासावर व्याख्यान देण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते. प्रथमतःच शिरोळे कुटुंबियांचे आणि संयोजकांचे यासाठी मी आभार मानते. कैलासवासी प्राध्यापक बाबूराव शिरोळे यांना विनम्र श्रद्धासुमन पुष्पांजली अर्पण करून मी माझ्या व्याख्यानास प्रारंभ करते. शिरोळे कुटुंबियांचा टीमवीवरील स्नेह आणि त्यांचे कालिदासावरील प्रेम आपणा सर्वांनाच विदित आहे. आज प्राध्यापक कैलासवासी बाबूराव शिरोळे स्मृती व्याख्यानाचे 36वे वर्ष आहे. हा स्मृती दिन व्याख्यानांनी साजरा करण्याची जी परंपरा शिरोळे कुटुंबियांनी चालू ठेवली आहे ती खरोखर स्तुत्य आहे. या स्मृती व्याख्यानमालेमध्ये 36वं व्याख्यान आज माझं आहे, पण यापूर्वीची अनेक व्याख्यानं मी श्रोता म्हणून इथे ऐकलेली आहेत. या व्याख्यानांचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत माझ्या गुरुवर्यांची व्याख्यानं इथे झाली आहेत वेगवेगळ्या विषयांवरची. आणखीन या व्याख्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या व्याख्यातांनी जे जे विषय निवडले त्यातील एकही विषय आतापर्यंत पुन्हा झालेला नाही. म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर एकही विषय रिपीट झालेला नाहीये. तर असं ही अनोखी स्मृती व्याख्यानं इथे दरवर्षी अगदी नेमाने होत असतात आणि त्यासाठी संस्कृत विभाग हा खरोखर अभिनंदनार्ह आहे. यामध्ये आज 36व्या व्याख्यानाच्या निमित्ताने मलाही माझ्या आधीच्या थोर गुरुजन व्याख्यात्यांच्या पंक्तीत नेऊन या विभागाने बसवलंय. हा मी जसा माझा मान मानतेय तसंच त्यामुळे एक दडपणही आलेलं आहे. कारण आतापर्यंत 35 वेगवेगळे विषय निवडून व्याख्यात्यांनी व्याख्याने दिली आणि त्यामुळे विषय निवडण्यापासून माझ्यावर दडपण होतं. पण एक योगायोगच आणि त्या योगायोगामुळे मला हा विषय मिळाला आणि हा नवीन विषय आहे असं मला वाटतंय. तो म्हणजे आमचे आप्त परिचित श्रीखंडे कुटुंबीय त्यांच्या घरी जाण्याचा एकदा योग आला
आणि त्यावेळी श्रीखंडे यांनी म्हणजे आता जो माझा व्याख्याता सुश्लोककार श्रीखंडे म्हणजे रामचंद्र श्रीखंडे असं जे मी म्हणते, त्यांचे नातू यांच्या घरी गेले आणि नातवानी मला एक माझ्या आजोबांचं पुस्तक म्हणून एक पुस्तक दाखवलं आणि ते म्हणजे तो सुश्लोक मेघ हे पुस्तक होतं. त्या पुस्तकाची प्रस्तावना आणि एकंदरीत वाचताना अरे हा तर अतिशय चांगला विषय आहे आणि हे निश्चितच म्हणजे मला आतापर्यंत माहिती नव्हतं आणि माझ्यासारखेच अन्य, कारण आपणावरून इतरांची पारख करत असतो प्रत्येक जण, त्यानुसार बऱ्याच जणांना हे माहिती नसेल असं वाटल्यामुळे मी हा विषय आजचा व्याख्यानासाठी निवडला आहे. तो म्हणजे सुश्लोककार, कालिदासाचे टीकाकार सुश्लोककार रामचंद्र रामचंद्र श्रीखंडे. हे याचं आणखीन एक औचित्य म्हणजे त्यांचा परिचय बघत असताना लक्षात आलेलं की 2024 हे साल म्हणजे या सुश्लोककार श्रीखंडे यांची 125वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने म्हणजे ह्या 125व्या जयंतीनिमित्त आपण त्यांचा परिचय ह्या नव्या पिढीला करून द्यावा आणि 19व्या शतकातील एक संस्कृताभ्यासी, अभिजात, कलाकृतींवर मनापासून प्रेम करणाऱ्या अशा या रामचंद्र श्रीखंडे यांचा कालिदासाचे टीकाकार म्हणून परिचय आपणाला या व्याख्यानाद्वारे करून द्यावा, यासाठी मी या विषयाची निवड केलेली आहे. त्यांनी अभिजात संस्कृत साहित्यातील कोणत्या कोणत्या कलाकृतींवर श्लोकरूपी टीका, आपण ज्याला समश्लोकी म्हणतो की तो शब्द आपल्या परिचयाचा आहे, मग अशा समश्लोकी ज्यांनी रचलेल्या आहेत असे हे श्रीखंडे, आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच त्यांच्या या ग्रंथांना सुश्लोक कुमार, सुश्लोक मेघ अशी नावं दिलेली असल्यामुळे आपणही या विषयामध्ये सुश्लोककार असं म्हणूनच त्यांना ओळखूया. कदाचित आजच्या 70-80 या वयोगटातली जी कालिदास प्रेमी किंवा संस्कृत प्रेमी मंडळी आहेत की जे हे व्याख्यान ऐकत असतील, त्यांना या संस्कृत आणि मराठी कवीचा आणि रसिकाचा मुख्य म्हणजे परिचय कदाचित असेल, पण आजच्या नवीन पिढीला मात्र यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तर त्याविषयी त्यांना थोडीशी माहिती करून द्यावी आणि त्यांच्या कलाकृतींचा अभ्यास जर नवीन पिढीने काही निमित्ताने केला तर आज दुर्मिळ झालेली त्यांची पुस्तकं सर्वांच्याच पुढे येऊन आणि यावर्षी ते आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेलाही नुकताच अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे, तर हे मराठीचं अभिजातत्व जपण्यासाठी का होईना या कलाकृतींचा किंवा या ग्रंथांचा अभ्यास नवीन पिढीने करावा, हा माझा या व्याख्यानाचा विषय निवडण्याचा हेतू आहे. तर या व्याख्यानाचे साधारण 2 भाग होतील. पहिला भाग म्हणजे व्याख्यानाच्या पूर्वार्धामध्ये त्यांचं चरित्र हे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर त्या चरित्रातूनच त्यांच्या कलाकृतींची ओळख आपल्याला पाहता येईल. कॅप्टन डॉक्टर रामचंद्र चिंतामण श्रीखंडे यांचा जीवन परिचय प्रथम आपण पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील शेळोली या निसर्गरम्य ग्रामी 8 जानेवारी 1899 रोजी श्रीखंडे कुलात यांचा जन्म झाला. याच गावाचे संस्कृत नामकरण शैलाली ग्राम असे त्यांनी व त्यांचे मावस बंधू वेदशास्त्री संपन्न विश्वनाथ शास्त्री कात्रे यांनी केले. आपल्या काव्यांमधून ते त्यांनी रूढ केले होते. शैलाली म्हणजे डोंगरांची रांग, त्यामधीलच एक गड म्हणजे भुदरगड. या गडाच्या पायथ्याला अवखळपणे वाहणारी
वेदगंगा नदी, गारगोटीपासून 6 मैलावर आणि कोकणाच्या सीमेवर असलेलं शेळोली हे गाव मनाला भुरळ पाडणारे, निसर्ग सौंदर्याने वृक्षराजींनी विनटलेलं असं हे गाव रामचंद्रांच्या बाल आणि कुमार वयातील कविमन जोपासणारे ठरले. गावामध्ये हायस्कूल नसल्याने शालेय शिक्षण कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूल व पुढे राजाराम कॉलेजमध्ये झाले. नंतर वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये रामचंद्र मेडिकल शिक्षणासाठी दाखल झाले. 1918 साली म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी ते मुंबईला दाखल झाले. म्हणजे पहिल्यांदा शेळोली सारख्या खेड्यातून नंतर शिक्षणासाठी कोल्हापूर आणि त्यानंतर मुंबई असा हा यांचा जीवन प्रवास झाला. पण या कॉलेजमधल्या राजाराम कॉलेजमध्ये असतानाच त्यांचं बालपणी हळूहळू विकसित होत असलेलं कविमन हे कसं काव्य करण्यास योग्य झालं हे तेच आपल्या एका प्रस्तावनेत, एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात. ते सांगतात, सुट्टीच्या काळामध्ये शेळोली गावात त्यांच्या मावशीच्याकडे म्हणजेच शंकर रामचंद्र कात्रे यांच्याकडे त्यांचे सुपुत्र विश्वनाथ शास्त्री कात्रे यांच्या समवेत मेघदूत, रघुवंश यासारख्या काव्यांचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि त्यावेळीच कालिदासाच्या सुंदर काव्याची विलक्षण मोहिनी त्यांच्या तरुण मनावर साहजिकचपणे पडली. संस्कृत विषयाची गोडी लागून त्यांचा वृत्तांचा अभ्यासही सुरू झाला. मुळात हुशारी असली की आणि विषयाची गोडी लागली की हळूहळू माणसाची प्रतिभा कशी विकसित होते याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला रामचंद्र श्रीखंडे यांच्या या जीवन प्रवासातून चांगलं घडतं. विश्वनाथ शास्त्री कात्रे यांच्या बरोबर काव्यशास्त्र विनोद करीत असतानाच त्यांची प्रतिभा बहरू लागली. त्यातच त्यांनी उपजाती वृत्तात अनुवेद गंगम नावाचे 18 श्लोकांचे काव्य शेळोलीतील वेदगंगा नदी व तेथील निसर्ग सौंदर्य वर्णन करण्यासाठी ते काव्य रचलं. राजाराम कॉलेजच्या नियतकालिकामध्ये ते प्रसिद्धही झालं. 1918 साली ते प्रसिद्ध झालं आणि हीच त्यांची पहिली संस्कृत कविता. इथपासूनच त्यांच्या कवित्वाचा प्रवास सुरू झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मुंबई येथे मेडिकल कॉलेजमध्ये अध्ययन करत असताना सुट्टीत केलेला अभ्यास म्हणून जे जयदेवाचं गीतगोविंद वाचलं होतं त्यावर आपण काहीतरी काव्य रचावं असं त्यांना वाटलं आणि हळूहळू करत त्या मेडिकल कॉलेजच्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची गीतगोविंद या मराठी काव्यानुवाद त्यांनी केला. म्हणजे 1918 ते 23 या कालखंडामध्ये हा त्यांचा ग्रंथ तयार झाला. त्या एक गीत करत ते वेळोवेळी नियतकालिकामध्ये प्रसिद्ध होत होतं. त्याला रसिकांची दाद मिळाल्यामुळे त्यांनी कालांतराने हा संपूर्ण गीतगोविंद आणि त्यांची गीतं हा एक पुस्तक तयार करावं आणि त्याला त्यांनी सुश्लोक गोविंद असं नाव देऊन ते पुस्तक प्रकाशित केलं करण्याचा मानस होता. पण त्याआधी स्फुट काव्य त्यांच्या कुटुंबीत म्हणजे त्यांचे वडील बंधू, चुलत बंधू, आणखीन आप्त, त्याचबरोबर त्यांचे ज्येष्ठ सहकारी आणि मित्र असलेले वेदशास्त्र संपन्न विश्वनाथ शास्त्री कात्रे यांचे स्फुट काव्य असा एक ग्रंथ त्यांनी वाङ्मय श्रीखंड या नावाने प्रकाशित केला. तो सुद्धा त्यांचे वडील बंधू काही दादा शंकर श्रीखंडे याच्या स्मृतीप्रित्यर्थ
हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. कोल्हापूर येथेच 1932 साली आपला ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. ते करत असताना वैद्यकीय शिक्षण संपवून मुंबईहून कोल्हापूर येथे भेंडे गल्लीमध्ये त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. त्याचबरोबर ही काव्यशास्त्र विनोद हा त्यांचा चालू होता, पत्रव्यवहार चालू होता आणि अशा तऱ्हेने संग्रहित झालेला जो एक काव्य संग्रह म्हणा तो त्यांनी वाङ्मय श्रीखंड या नावाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाचे महाराष्ट्रीय विद्वान रसिकांनी अतिशय कौतुकोद्गारपूर्वक स्वागत केलं. या ग्रंथामध्ये कृष्णाताई श्रीखंडे म्हणजे नंतरच्या सुमतीदेवी नारळीकर म्हणजे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या मातोश्री यांच्या कविता आहेत. या म्हणजे सुमतीदेवी नारळीकर या नंतर नारळीकर झाल्या, पण पहिल्यांदा त्या श्रीखंडे होत्या. आणि त्यांनाच नंतर हुजूर बाजार असंही त्यांचं नाव होतं. श्रीखंडेच हुजूर बाजार असं नाव, कारण त्यांच्या घराण्यात ते दत्तक गेलेलं असल्यामुळे कोणीतरी मग पुढचं ते हुजूर बाजार असं नाव झालं. आणि श्रीखंडे मात्र हे रामचंद्र श्रीखंडेच घराण्यात राहिले. पण नारळीकर या श्रीखंडे यांची पुतणी म्हणजे डॉक्टर रामचंद्र श्रीखंडे हे जयंत नारळीकरांचे आजोबा. 1999 हे डॉक्टर श्रीखंडे यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. तर त्या वर्षी 9 मे 1999च्या महाराष्ट्र टाइम्समध्ये जयंत नारळीकरांनी आपल्या या आजोबांच्या जयंती म्हणजे जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं माझे सुश्लोक आजोबा आणि त्यावरूनच स्फुरण घेऊन मी व्याख्यानाचा विषयही असा ठरवला. तर जयंत नारळीकरांनी माझे सुश्लोक आजोबा या आपल्या लेखामध्ये आजोबांच्या वाङ्मय सेवेचा गौरव केला आहे. गीत गोविंदाचा मराठी पद्यानुवाद या वाङ्मय श्रीखंडानंतर त्यांनी समग्रपणे सुश्लोक गोविंद या नावाने 1934 साली प्रकाशित केला. त्यानंतर म्हणजे हे काव्य आपलं काव्याची आवड आणि हा आपली काव्याची आवड आणि डॉक्टरी व्यवसाय हे ते समर्थपणे सांभाळत होते. त्याचीच परिणती म्हणजे पुन्हा 1940 साली सुश्लोक कुमार अर्थात महाराष्ट्र कुमार संभव हा दुसरा काव्यग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला. औंधचे अधिपती श्री भवानराव पंतप्रतिनिधी यांनी या ग्रंथासाठी त्यांना त्यांच्या संग्रहातील चित्रे देऊन सहकार्य केलं. तसंच ग्रंथाचा उपोद्घातही त्यांनी लिहिला. यापूर्वीही सुश्लोक गोविंद या ग्रंथामध्ये सुद्धा काही चित्र त्यांनी घातली आणि त्यामुळे सचित्र असं पुस्तक प्रकाशित करण्याचा हा दुसरा योग त्यांना 1940 मध्ये पंतप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे लाभला. पंतप्रतिनिधींनी नंतरही मुळातच ते कलासक्त कलाप्रेमी असल्यामुळे त्यांची स्नेह त्यांचा चांगला जुळला आणि त्यांच्या सततच्या प्रोत्साहनाने आणि बहुमोल मार्गदर्शनाने त्यांच्या ग्रंथास सौंदर्य लाभलं आणि चांगली प्रेरणा मिळून सुश्लोक कुमार ग्रंथ हा चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झाला असं श्रीखंडे आपल्या या सुश्लोक कुमार याच्या प्रस्तावनेत आवर्जून लिहितात. पंतप्रतिनिधींच्या सहवासात तसेच कात्रे शास्त्री व अन्य आप्तांबरोबर गंगोत्री, जमुनोत्री आणि हिमालयाच्या यात्राही श्रीखंडे यांनी केल्या आणि मेघदूत, कुमार तसेच रघुवंशात वर्णिलेल्या आधी अभ्यास केलेल्या आणि नंतर स्मरणपूर्वक त्या जपलेल्या अशा त्या वर्णनाचं प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याचं सौंदर्य हे अनुभवलं. त्याचीच
निसर्ग वर्णनाचा प्रत्यक्ष आस्वाद अनुभव घेतला. गंगा, यमुना, कैलास, नर्मदा अशासारख्या नद्यांच्या सहवासाचा अनुभव घेऊन आणि त्याबरोबर कालिदासाच्या काव्य रचनेची आठवण करीत त्यांच्या काव्यप्रतिभेस नवीनच झळाळी प्राप्त झाली असं म्हणावं असं वाटतं. 1942 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डॉक्टरांनी युद्धकालीन नोकरी पत्करली. सिव्हिलियन मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून ते प्रथम बलुचिस्तानात क्वेट्टा येथे रुजू झाले. 1943 मध्ये त्यांना कॅप्टन या उपाधीसह किंग्स कमिशन लाभले. युद्धकाळात ते क्वेट्टा, लाहोर ते त्रिचनापल्ली व इम्फाळ पर्यंत फिरले. त्या काळचे अनेक चित्तथरारक अनुभव ऐकत नारळीकर आपले बालपण गेले असं आवर्जून त्यांच्या लेखात लिहितात. 1944 मध्ये इम्फाळ ही युद्धभूमी होती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली कॅप्टन श्रीखंडे यांनी झोपड्या उभारून रुग्णालयाचे सर्व आवश्यक विभाग तेथे सुरू केले. युद्धात जखमी झालेल्या हिंदी युरोपियन सैनिकांची त्या हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस निगा राखण्याचे काम व त्यांच्यावर इलाज करण्याचे जिकिरीचे काम श्रीखंडे करीत होते. त्यातच कोणीतरी जंगलात वणवा पेटवून देई आणि हॉस्पिटल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागे आणि त्यासाठी उपलब्ध सामग्रीनिशी त्या वणव्याला शांत करण्याचे कामही डॉक्टर श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी करत असत. यातच ही अशी रुग्णसेवा चालू असताना आणि हॉस्पिटल सांभाळत असताना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा विरंगुळा म्हणून, आवड म्हणून ते आवर्जून रघुवंश आणि कुमार संभव तर तयार होता त्यांचा, पण मेघदूत हे काव्य ते वाचत असत, त्याचा आस्वाद घेत असत. आणि त्याच्या आणखीन एक बाब अशी आहे की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे ते एकटेच आपल्या कुटुंबापासून दूर होते. म्हणजे एका अर्थाने पत्नीपासून त्यांचा वियोग झाला होता आणि यक्षाची अवस्था काय आहे हे त्यांना समजत होतं आणि त्यामुळे ते मेघदूतामध्ये रमले आणि त्या काळामध्ये थोडा थोडा या मेघदूताचं मराठी श्लोक स्वरूपात रूपांतरण हे ते करत होते. साहजिकच त्या काळामध्ये या एकंदरीत रचनेस बराच विलंब लागला, कारणच परिस्थितीच तशी होती. युद्ध चालू असताना अचानक एकदा शत्रू सैन्य सर्व बाजूंनी हळूहळू त्या हॉस्पिटलच्या म्हणजे झोपडीवर जे हॉस्पिटल होतं त्याच्या जवळ यायला लागलं आणि त्यांना कोंडी त्यांची झाली. त्यांना मागही जाता येणार, पिछेहाट सर्व बाजूंनी ते सैन्य जवळ येत होतं. मग त्यांना पिछेहाटीलाही वाव नव्हता. अशा वेळी त्यांच्या तुकडीला रुग्णांसह एअरलिफ्ट करण्यात यश आलं आणि ते सर्व कोमिल्ला येथे सुखरूप पोचले. अशा बिकट परिस्थितीमध्ये वाङ्मय सेवा ठेवणं म्हणजे किती जिद्द आणि अतिशय वाङ्मयावर असलेली निष्ठाच तारून नेते प्रसंगातनं. हे कसं हे आपल्याला याच्यावरून जाणवतं. नाहीतर युद्धस्य कथा रम्य आहे खरंय, पण प्रत्यक्ष ते ज्यातून जात असताना अन्य कामं ही कशी करायची याची प्रेरणा ही यांच्या हे चरित्र वाचताना आपल्याला निश्चितच मिळू शकते. मेघदूत रघुवंश यांचं वाचन सुरू होतं आणि सुश्लोक मेघाची रचना या काळात साकारत होती. 1946 नंतर म्हणजे युद्ध थांबल्यावर ते पुन्हा कोल्हापुरात स्थायिक झाले आणि त्यानंतर मग पुन्हा हे जे त्या काळात रचलेलं मेघदूताचं भाषांतर श्लोक रूप ते त्यांनी आपल्या आप्तांकडून रसिकांकडून पुन्हा तपासून घेऊन चांगलं स्थितीत म्हणजे 1950 साली त्याचं प्रकाशन केलं
आणि मग मात्र या मधल्या काळामध्ये म्हणजे सुश्लोक कुमार पासून नंतर सुश्लोक मेघ हे येईपर्यंतचा जो काळ होता, या काळामध्ये त्यांचा बराच प्रवासही झाला होता. नंतर हे युद्धासारख्या परिस्थितीत ते काम व्यावसायिक काम हे झालेलं असलं, त्या काळामध्ये फिरत असताना उत्तर भारतामध्ये असलेला रामचरित मानसाचा पगडा हा त्यांनी पाहिला आणि त्यावरून रामचरित मानसाचं मराठी अनुकरण आपण करावं असं त्यांच्या मनाने घेतलं. आणि मग रघुवंश थोडा बाजूला पडला आणि रामचरित मानसाचा अभ्यास सुरू झाला. कारण हिंदी भाषा ही नवीन, त्याच्यात तुलसीदासांचं रामायण म्हणजे अवधी भाषेमध्ये असलेलं त्याचाही अभ्यास त्यांनी करून मग त्याला सुश्लोक मानस असं म्हणजे एकंदर 12 वर्ष म्हणजे संपूर्ण तप या रामचरित मानसाचा अभ्यास करून युद्धकाळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आणि नंतर करून त्यांनी या 1950 साली सुश्लोक मेघ झाल्यानंतर तो आधी रचना आधी झाली होती, प्रकाशन नंतर झालं आणि पण मधल्या काळामध्ये ह्या रामचरित मानसाचा अभ्यास त्यांचा चालू होता आणि त्यांनी नंतर 3 खंडामध्ये प्रथम बालकांड प्रकाशित केलं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे नंतर 1952 साली बालकांड प्रकाशित झाल्यानंतर 53 आणि 55 अशी सलग रामचरित मानस यावर त्यांनी सुश्लोक मानस हा ग्रंथ 3 भागांमध्ये आणि एकंदर 6730 श्लोकांमध्ये पूर्ण केला. या ग्रंथाची महाराष्ट्रभर खूप प्रशंसा झाली. हे 1955 सालापर्यंत रामचरित मानस या ग्रंथाचं 3 खंड प्रकाशित झाल्यानंतर या ग्रंथाची महाराष्ट्रभर खूप प्रशंसा झाली. त्यात बाळशास्त्री हरदास, महादेवशास्त्री जोशी, न. चिंकेळकर, दत्तो वामन पोतदार, चिंतामणराव देशमुख, वि. स. खांडेकर, वा. वि. मिराशी, राजकवी भा. तांबे, आचार्य अत्रे यासारख्या महाराष्ट्राच्या सारस्वतांनी डॉक्टर श्रीखंडे यांच्या सर्व अनुवादांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. 1959च्या मिरज येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या यादीत श्रीखंडे यांचं नावही सुचवलं गेलं होतं. पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना म्हणतात, मराठी वाङ्मयाच्या इतिहास लेखकाला अनुवाद कवींचा परामर्श घेताना डॉक्टर राजचिम श्रीखंडे यांचे नाव श्रीकाराने आणि गुणसंपदेनेही पहिलेच लिहावे लागेल. हा मोठाच गौरव त्यांच्या कलाकृतींचा आहे असं म्हणावं लागेल. 1959 रोजी डॉक्टर श्रीखंडे यांचा षष्ट्यब्दी समारंभ साहित्याचार्य श्री बाळशास्त्री हरदास यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथं केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये मोठ्या थाटात पार पडला. त्या प्रसंगी गौरवपर वाङ्मय त्रिवेणी हा ग्रंथ प्रकाशित झाला. श्रीखंडे यांच्या रसिक आणि आप्तांचे त्यांच्या काव्यकृतींवरील अभिप्राय, त्यांचा काव्यपत्र व्यवहार तसंच काही स्फुटकाव्ये यांचा समावेश असलेला हा छोटेखानी ग्रंथ डॉक्टर श्रीखंडे यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वार्थाने दर्शन घडवितो. याच समारंभात तुलसीदासांच्या दोहावलीचा सुश्लोक दोहावली हा मराठी अनुवादही प्रकाशित झाला. यानंतर डॉक्टर श्रीखंडे रघुवंश काव्याचा अनुवाद करीत असल्याचा उल्लेख त्यांच्या प्रकाशकांनी केला आहे. त्यांच्या पुस्तकांमधून आगामी प्रकाशन म्हणून सुश्लोक, रघु आणि ऋतुसंहार यांचा अनुवाद ही पुस्तके लवकर प्रकाशित होतील असा उल्लेख दिसतो. आणि प्रकाशकांनी तर त्या पुस्तका दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये रघुवंश व ऋतुसंहार हे डॉक्टर श्रीखंडे यांचे अनुवाद त्यांनी पूर्ण केले आहेत, पण ते हयात असताना प्रसिद्ध होऊ शकले नाहीत. तेच ग्रंथ आता लवकर प्रकाशित व्हावयाचे आहेत असं म्हटले.
पण सध्या मात्र हे ग्रंथ कुठंच उपलब्ध नाहीत. हे केवढं दुर्दैव आहे. डॉक्टर श्रीखंडे यांच्या पत्नी सौ सीताबाई या पतीच्या व्यक्तिमत्वात स्वतःची जीवनकणिका सर्वस्वाने अर्पण करणाऱ्या, प्रेमळ व कर्तव्यदक्ष आणि सेवापरायण होत्या. त्यांच्या या समर्पण वृत्तीची दाद डॉक्टर श्रीखंडे यांनी सुश्लोक ग्रंथ हा ग्रंथ त्यांच्या या समर्पण वृत्तीची दाद डॉक्टर श्रीखंडे यांनी सुश्लोक मेघ हा ग्रंथ त्यांना अर्पण करून दिली आहे. एका अर्थाने पतीने दर्शविलेली ही सहृदय कृतज्ञताच नव्हे का? 22 मार्च 1960 पर्यंत डॉक्टर रामचंद्र श्रीखंडे यांना पत्नीची यशस्वी साथ लाभली. पत्नी निधनानंतर एका वर्षानेच म्हणजे 1961 सालीच डॉक्टर रामचंद्र श्रीखंडे यांचा सुश्लोक असं आणि आपला अक्षरानुवाद मराठी रसिकांच्या हाती सोपवून डॉक्टर श्रीखंडे अनंतात विलीन झाले. कॅप्टन डॉक्टर श्रीखंडे यांची अक्षर वाङ्मय सेवा ही येणेप्रमाणे आहे, ती बघूया. प्रथम ग्रंथ वाङ्मय श्रीखंड, नंतर सुश्लोक गोविंद, दिङ्नागकृत कुंदमाला याचं मराठी रूपांतर, सुश्लोक कुमार, सुश्लोक मेघ, सुश्लोक मानस 3 भाग, वाङ्मय त्रिवेणी हा ग्रंथ आणि सुश्लोक रघुवंश ग्रंथस्वरूपात सध्या तरी उपलब्ध नाही. मेघ ऋतुसंहार याचाही उल्लेख दिसतो. कदाचित त्याची हस्तलिखित प्रत सध्या श्रीखंडे कुटुंबियांकडे आहे का, हे पाहणं आता आपल्यासारख्या संस्कृत अभ्यासकांचं आणि कालिदास प्रेमींचं हे कर्तव्य आहे असं मला वाटतं. नजीकच्या काळात त्यांच्या कुटुंबियांकडे किंवा अन्य ग्रंथालयांमध्ये सध्या सुश्लोक रघुवंश हा ग्रंथ सुद्धा उपलब्ध नाही. पुण्यात सुद्धा भांडारकर इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीमध्ये 1 कॉपी त्याची उपलब्ध आपल्याला मिळाली. अन्यत्र तो ग्रंथ उपलब्ध नाही. पण अन्य कोणाकडे तो ग्रंथ उपलब्ध आहे का असं आता बघावं लागेल आणि तो जर मिळाला, उपलब्ध झाला तर त्याची नवीन आवृत्ती काढून मराठी वाचकांना रघुवंश वाचनाचा अनुभव घेता येईल. सुश्लोक कुमार व मेघ याविषयीचे त्यांचे जे अनुवाद आहेत त्या अनुवादाचे स्तुती करणारं एक छोटस पद्य आपल्याला सोलापूरच्या अवी लिमये यांनी लिहिलेलं आहे. ते उदाहरणादाखल मी सांगते. सुपुत्र श्री मृडानीचा कालिदासीय सत्कृती, सुश्लोकी वाचता होते रसिकांची मुदामती. आपल्या लक्षात आलंच असेल, हे जे स्तुती सुमन काव्य सुमन आहे हे सुश्लोक कुमार याच्या बाबतीतलं आहे. तर मेघ श्री कालिदासाचा संस्कृताकाशी शोभतो, आदर्श उपजातीत राम त्या पूर्ण आणितो. हे काव्य म्हणजे सुश्लोक मेघ याची केलेली स्तुती आहे. आता ही 2 काव्य सध्या कालिदासाची जी सुश्लोक मेघ आणि त्या आधीचं सुश्लोक कुमार ही 2 काव्य आहेत. त्याविषयी आता आपला विषय कालिदासाचा असल्यामुळे या लेखकाचा परिचय झाल्यानंतर याविषयी आपण त्याच्यावरच हे व्याख्यान बघूया. आणि त्याच्यातही वेळ थोडा असल्यामुळे मूळ काव्य संपूर्ण आपल्याला घेता येणार नाही, पण त्यातला काही आणि त्याचं थोडीशी झलक की जेणेकरून आपल्याला हे वाचावं असं वाटेल, हे काम मी आत्ताच्या आपल्या या व्याख्यानाच्या उत्तरार्धामध्ये करणार आहे. प्रथम एक आवर्जून सांगावंसं वाटतं ते म्हणजे सुश्लोक कुमार किंवा सुश्लोक मेघ या हे दोन्ही ग्रंथ म्हणजे कालिदासाच्या कलाकृतींचा पद्यानुवाद आहे. मग पद्यानुवाद आहे तर अनुवादक असं म्हणावं. अनुवादक असं न म्हणता मी
टीकाकार असं जे म्हटलंय ते जाणून बुजून तो शब्द योजलेला आहे, कारण नुसता अनुवाद त्यांनी केलेला नाही, तर एका अर्थाने ती अभ्यासपूर्ण टीका आहे असंच म्हणावं असं मला वाटतं. त्याचं कारण या दोन्ही पुस्तकांच्या ज्या प्रस्तावना त्यांच्या आहेत, या अतिशय विस्तृत अशा प्रस्तावना, त्यातल्या त्यात सुश्लोक मेघाची प्रस्तावना तर खूप विस्तृत आहे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण अशा, आणि त्या काव्याचा तौलनिक अभ्यास करणारी अशी ही प्रस्तावना दिसते. म्हणजे केवळ कुमारसंभवाचा विषयीचं आपलं परीक्षण असं न करता, तर कुमारसंभवामध्ये आलेलं जे जे हिमालयाचं वर्णन आहे किंवा आणखी निसर्ग वर्णन असेल, व्यक्तिचित्रण असतील, एखादा प्रसंग असेल, तर तो प्रसंग अन्य कालिदासाच्या कलाकृतींमध्ये तशासारखाच कुठे कुठे आहे याचंही अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी प्रस्तावनेत केलेलं आहे. त्याचबरोबर कालिदासा व्यतिरिक्तच्या वाङ्मयामध्ये, म्हणजे कालिदासाच्या वाङ्मयावर वाल्मिकींचा पगडा आहे, मग ते वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन कसं आहे आणि त्यावर हुकूम कालिदासांनी कसं वर्णन केलेलं आहे याचंही विवेचन आपल्या प्रस्तावनेमध्ये हे आवर्जून करतात. सुश्लोक मेघ याच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला वाल्मिकी रामायण आणि मेघदूत यांच्यामध्ये वर्णनात्मक दृष्ट्या निसर्ग वर्णन आहेत ना, त्याच्यामध्ये असलेली साम्यस्थळं आवर्जून त्यांनी दाखवलेली आहेत. आणि असे 33 मुद्दे त्यांनी काढलेत की किती शब्द किंवा वर्णन, परिस्थिती, हे सगळं यातलं साम्य आपल्याला त्याच्यातून दिसतं. त्याचबरोबर केवळ कालिदास आणि वाल्मिकी रामायण असंच न घेता भागवतामध्ये सुद्धा कसा दूत म्हणून जे मेघाला पाठवलेला आहे आणि त्या दूताला जो त्यांनी संदेश दिलाय, जे काय उपदेश सांगितलेला आहे मित्रत्वाच्या नात्याने, अशाच प्रकारचं वर्णन त्यांना भागवतामध्ये सुद्धा त्या गोपींनी हंसाला दूत करून वर्णन कसं केलेलं आहे याचंही उदाहरण म्हणून ते दाखवतात. आणि काही साम्यस्थळं भागवत ग्रंथामध्ये सुद्धा, भागवत पुराणामध्ये कशी आलेली आहेत याचाही उल्लेख येतो. आणि त्याचबरोबर मेघदूतानंतर आलेली अन्य दूत काव्य जी आहेत त्याच्यावर या मेघदूताचा पगडा कसा आहे आणि ती द्यूतकाव्यांचा अभ्यास करून द्यूतकाव्यांमध्ये मेघदूत हे कसं सरस आहे हे आवर्जून त्यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. केवळ मेघदूत हे काव्यच न घेता त्याच्यानंतर मेघदूतावरच्या सगळ्या टीकांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि त्यांचा सविस्तर आणि साक्षेपी विवेचन आपल्या प्रस्तावनेमध्ये ते लिहितात. मेघदूतावर 50 संस्कृत टीका आहेत हा त्यांचा, आणि त्याचा त्यांनी अभ्यास केलाय असं त्यांच्या त्या विवेचनावरून वाटतं. त्या टीकांमध्ये त्यांना भावलेली जी टीका आहे ती म्हणजे विद्युल्लेख टीका, आणि ती कशी चांगली आहे हेही ते सांगतात. 50 संस्कृत टीका आणि पूर्ण सरस्वतीकृत विद्युल्लता ही त्यांना त्यात आवडलेली टीका आहे. त्याचा साक्षेपानी वेळोवेळी उल्लेख त्यांनी केलेला आहे. प्रस्तावना सविस्तर लिहिल्यानंतर म्हणजे नंतर संश्लोक मेघाचे भाषांतर अन्य भाषात आलेली, ती म्हणजे इंग्रजी, मराठी, संस्कृत, गुजराती, बंगाली याचाही अभ्यास त्यांनी केलाय. टागोरांचं काव्य या मेघावरचं त्याचंही विवेचन त्यांनी आपल्या या प्रस्तावनेत केलंय. अशा प्रकारे संपूर्ण अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना या सुश्लोक मेघाला लाभलेली आहे आणि त्यामुळे ही मेघदूतावरची टीकाच आहे असं म्हणावंसं वाटतं. याशिवाय नंतर काही संक्षिप्त टीपाही त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे आणि तशाच प्रकारच्या टीपा या कुमार संभवाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे सुश्लोक कुमार याच्याही त्यांनी केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना संस्कृत टीकाकार असं आपल्याला म्हणता येईल. समश्लोकी किंवा पद्यानुवाद करत असताना त्यांनी जाणीवपूर्वक
वृत्तांचा, संस्कृत वृत्तांचा अभ्यास तर त्यांच्या कुमार वयापासूनच आहे असं त्यांनी नमूद केलेलंच आहे. पण त्या सतत अनेक काव्य वाचनांनी आता परिणत प्रज्ञता वृत्तांच्या अभ्यासामध्ये आलेली असल्यामुळे त्यांचा वृत्तांविषयीचा अभ्यास हा त्यांच्या सुश्लोक कुमार आणि सुश्लोक मेघ या दोन्ही कृतींमधून आपल्या प्रत्ययास येतो. श्लोकबद्ध अनुवाद किंवा समश्लोकी रचित असताना वृत्तांची निवड नीट आणि उचित व्हावी लागते. शिवाय ती रसदृष्ट्याही परिपोषक असावी याबाबत डॉक्टर श्रीखंडे आग्रही आहेत. आपल्या सुश्लोक कुमार व सुश्लोक मेघ या दोहोंच्या प्रस्तावनेत त्यांनी याविषयी सविस्तर चर्चा केली आहे आणि आपली मतं परखडपणे मांडली आहेत. उत्तम प्रतिभावान कवी प्रायः कोणत्याही वृत्तात आपलं जे निप्सित किंवा वर्ण्य विषय असेल तो आणि त्यातला वर्णनातला इष्टरस सुंदरपणे निर्माण करू शकतात असं त्यांचं मत आहे. कालिदासाचं प्रेम उपजाती, अनुष्टुप, वंशस्थ, रथोद्धता, वियोगिनी, मंदाक्रांता, वसंत तिलका इत्यादी सर्वमान्य वृत्तांवरच आहे. मेघदूतासाठी कालिदासाने योजलेल्या मंदाक्रांता वृत्ताबाबतचे त्यांचे विश्लेषण मनोज्ञ आहे आणि ते त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. मुग्ध स्निग्धैर मृदू मृदुपदैः क्रीडमाना पुरस्तार मंदाक्रांता भवती कविता कामिनी कौतुकाय असे हे आनंदप्रद वृत्त क्षेमेंद्राच्या मते प्रावृट प्रवास व्यसने मंदाक्रांता विराजते असं असतं. आणि विशेषतः ते कालिदासच त्याला ते विशेष साधलेलं आहे. आपल्या सुवृत्ती तिलकात क्षेमेंद्राने केलेला उल्लेख असा डॉक्टर श्रीखंडे आवर्जून आपल्या प्रस्तावनेत देतात. ते म्हणतायत, सुवशा कालिदासस्य मंदाक्रांता प्रवल्गती सदश्व सदमेकस सदश्वदमकस्येव कांबोज तुरगांगना. म्हणजे मंदाक्रांता कालिदासाला वश असून ती त्याला फारच शोभते. जसं पटाईत घोडेस्वाराला कांबोजातील तुरगी ज्याप्रमाणे वश असते त्याप्रमाणे मंदाक्रांता ही कालिदासाला वश आहे. अशा वश्यवाक कालिदासाने आपल्या काव्यात योजिलेली विषयानुरूप वृत्ते त्याच्या वाक्प्रभुतेचीच द्योतक आहेत. मेघदूताच्या रचनेस कालिदासाने मंदाक्रांता वापरले म्हणून अनुवादकानेही तेच वापरावं असं नाही असं श्रीखंडे सांगतायत आपल्या प्रस्तावनेत. अनुवादकाचे ज्या वृत्तावर प्रभुत्व असेल त्यातच अनुवाद करणे श्रेयस्कर. चिपळूणकर, सुमंत यांनी केलेले साकी इत्यादी चालींचे अनुवाद म्हणजे मेघदूताचे अनुवाद मधुर झाले आहेत असे श्रीखंडे यांचे मत आहे. तर या उलट गणेशशास्त्री लेले यांनी 1901 मध्ये प्रसिद्ध केलेले मेघदूताचे समवृत्त मराठी भाषांतर त्यांच्या मते कालिदासाच्या एका मंदाक्रांतेसाठी काही वेळा 1.5, 2, क्वचित 2.5, 3 असे मंदाक्रांता श्लोक त्यांना रचावे लागले, ज्यामुळे वृत्ताच्या सौष्ठवालाच हानी पोचते असं त्यांनी ठामपणे नमूद केले. आणि म्हणूनच त्यांच्या अनुवादात समश्लोकी करत असताना समवृत्ताचा आग्रह श्रीखंडे यांनी धरलेला नाहीये. कारण संस्कृत भाषेचे त्यांची समास प्रचुरता, एका शब्दामध्ये अनेक आशय सांगण्याची जी संस्कृतची क्षमता आहे तसं मराठीमध्ये कदाचित येणं अवघड आहे. तसंच म्हणून ते समवृत्त घेऊन एकाच श्लोकासाठी एक श्लोक पुरत नाही असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून समवृत्ताचा आग्रह न धरता इष्टोचित वृत्तांची रचना त्यांनी केली आहे आणि तेच त्यांचं मत आहे. त्यानुसार सुश्लोक मेघ रचनेस समग्र मूळ अर्थ उत्तम तऱ्हेने यावा या हेतूने डॉक्टर श्रीखंडे यांनी उपजाती हे वृत्त विचारपूर्वक सुनिश्चित केले आहे.
आणि एका मंदाक्रांतेसाठी 2 उपजाती मिळून एका मूळ मंदाक्रांतेचा अर्थ सौष्ठवाने ते त्यात बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. क्वचित 3 उपजाती यासाठी त्यांनी योजलेल्या आहेत. सुश्लोक कुमारात मात्र विविध वृत्त त्यांनी स्वीकारलेली आहेत. मूळ कुमार संभवात पहिल्या सर्गात योजलेल्या उपजाती वृत्तासाठी डॉक्टर श्रीखंडे यांनी शार्दूल विक्रीडिताची योजना केली. तर तिसऱ्या सर्गातील उपजातीसाठी शिखरिणी आणि 7व्या सर्गातल्या उपजातीसाठी मंदाक्रांता ही दीर्घ वृत्ते त्यांनी स्वीकारली आहेत. म्हणजे कालिदासांनी वेगवेगळ्या सर्गामध्ये उपजाती हे एकच वृत्त वापरलेलं असलं तरी त्या सर्गातल्या विषयाच्या नुसार डॉक्टर श्रीखंडे यांनी आपले श्लोक रचत असताना वेगवेगळी वृत्त योजलेली आहेत. आणि सुश्लोक कुमारामध्ये मात्र कालिदासाच्या एका श्लोकासाठी मराठीतला एक श्लोक अशी ती समश्लोकी झालेली आहे. ती गोष्ट मात्र सुश्लोक मेघाच्या बाबतीत नाही. एका श्लोकासाठी 2 मराठी उपजाती वृत्तातले श्लोक असे आलेले आहेत. क्वचित प्रसंगी 3 श्लोक आलेले आहेत हे ते नमूद करतात. विविधता, अर्थवाहकता व रसानुकूलता या दृष्टीने त्यांनी कुमार संभवातल्या एकाच उपजातीसाठी वेगवेगळी वृत्त निवडली हे ते सांगतात. 5व्या सर्गातील वंशस्थासाठी वसंत तिलका या वृत्ताचा त्यांनी वापर केला. तर दुसऱ्या सर्गातील अनुष्ठुप ऐवजी रथोद्धताची योजना आणि 6व्या सर्गातील अनुष्ठुप ऐवजी इंद्रवज्रा किंवा उपेंद्रवज्रा आणि 8व्या सर्गातल्या रथोद्धतेसाठी मात्र तर मुळातला शृंगार अविस्तृतपणे मराठीत आणण्याच्या उद्देशाने रथोद्धतेच्याच म्हणजे 11 अक्षर संख्येचे उपजाती किंवा इंद्रवज्रा असे वृत्त त्यांनी या सुश्लोकासाठी योजले. असं इतकं काळजीपूर्वक करत असताना सुद्धा काही वेळा ही समश्लोकी करताना अडचणी आल्या आहेत हेही त्यांनी प्रस्तावनेत प्रांजळपणे मान्य केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. ते म्हणतायत, एक उदाहरण आपण एखादं घेऊया. म्हणजे अक्षरसंख्या उपजाती किंवा इंद्रवज्रा असं वापरलं पण पुढे गंधमादन शब्द त्या वृत्तात बसवणं अवघड झालं. त्यासाठी त्यांना मग वसंत तिलका या वृत्ताचा आश्रय करावा लागला असं ते सांगतायत. प्रत्येक सर्गाचा शेवटचा श्लोक भिन्न वृत्तामुळे मंदिराच्या कळसाप्रमाणे सर्गास भूषवतात. या मतानुसार मूळ जसं कुमार संभवामध्ये वेगवेगळी वृत्त योजली आहेत तसंच वेगवेगळी वृत्त याही समश्लोकीमध्ये त्यांनी रचलेली वेगवेगळ्या वृत्तांमध्ये ही रचना केलेली दिसते. पण मेघदूत या खंडकाव्यामध्ये मात्र सर्गांती भिन्न वृत्तांची योजना कालिदासांनी केलेली नाही. त्यामुळे अशा खंडकाव्याला संघात असं म्हणतात असं पंडित रड्डी शास्त्री आपल्या काव्यादर्श टीकेमध्ये सांगतात. ते म्हणतात, यत्र कविही एकम अर्थम वृत्तेनैकेन वर्णयति काव्ये संघातस्य निगदितो वृंदावन मेघदूतादिभिः. मेघदूत किंवा वृंदावन या काव्यामध्ये तिथे त्याला संघात असं म्हणायचं की जिथे कवी एकच वृत्त घेतो त्या काव्यामध्ये वर्णन करताना. अशा प्रकारे भिडे शास्त्रींनी अशा प्रकारे श्रीखंडे शास्त्रींनी सुद्धा म्हणजे आता मुद्दाम त्यांना शास्त्री हे उपाधी मी लावली पण वास्तविक कॅप्टन श्रीखंडे असं त्यांना म्हणायचं त्यांच्या एकंदरीत व्यवसायानुरूप. पण संस्कृताध्ययन आणि या अखंड संस्कृत रस कालिदास रसाचे अखंड पान करत असलेले श्रीखंडे कॅप्टन श्रीखंडे हे त्यातले शास्त्रीच नव्हेत का? हे अत्यंत विचारपूर्वक वृत्त निवडलं तरी अडचणी कशा येतात हेही त्यांनी कसं कबूल केले याचं उदाहरण आपण बघूया. कुमारातील 3ऱ्या सर्गातील 28व्या श्लोकात वर्णप्रकर्षे सतीकर्णिकारम अशी एक पद एक ओळ त्याचं चरण हा. तसंच पुढील 53व्यातील आकृष्ट हे मत द्युतिकर्णिकारम या 2 चरणांमध्ये आलेला कर्णिकार
हा सुंदर व सोपा संस्कृत शब्द शिखरणी वृत्तात मात्र बसूच शकला नाही, म्हणून नाईलाजाने सुश्लोककार श्रीखंडे यांनी मराठीतील प्रतिशब्द पांगारा हा योजला. पण त्यांना ते मान्य आहे की हा कर्णिकार हा शब्द शिखरणी वृत्तात न बसू शकल्यामुळे मराठीतला प्रतिशब्द की जो कर्णमधुर नसतानाही अगतिकपणे त्यांना स्वीकारावा लागलाय, आणि तो शब्द म्हणजे पांगारा. आणि ती त्यांची रचना आपली अशी त्यांनी केली आहे: फुले पांगाऱ्याची कितीतरी आहा रंगीत खरी, तरी निर्गंधत्वे करीती मनती खिन्नची परी. असो सामग्र्याने गुणनिकर एकत्र जमुनी, अशी वृत्ती प्रायः विलसित विधीच्या नचमनी. सुश्लोक कुमारातल्या 3ऱ्या सर्गातला 28वा हा श्लोक आहे. आणि दुसरं एक उदाहरण म्हणजे 6व्या सर्गातला गंधमादन शब्दही उपजातीत न बसल्याने, पण गंधमादन हे विशेष नाम आहे, त्यामुळे ते येणं तर अपरिहार्य आहे, म्हणून त्यांना तो शब्द फोडावा लागला. आणि मग त्यांनी ती रचना अशी केली आहे: उद्यान बाहेरी सुगंधी सर्व, आख्या जया मादन गंधपूर्व. अशा प्रकारे 8व्या सर्गात गंधमादन ऐवजी गंधमाद हे रूप त्यांना योजावं लागलंय. आणि असे योग्य अशी वृत्त निवड करून सुद्धा काही काही वेळी ही अशा प्रकारची रचना, म्हणजे हा दोष स्वीकारावा लागलाय, ही खंत एका अर्थाने त्यांनी आपल्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. म्हणजे ही अनुवादकाची अगतिकता नाही का? आता आपण सुश्लोक मेघ याची काही वैशिष्ट्ये बघूया. सुश्लोक कुमार ह्याची प्रस्तावना तुलनेने छोटी आहे, आणि सुश्लोक कुमार हे जे आहे ही समश्लोकी आहे. त्याच्याबद्दल वृत्त वेगवेगळी कशी वापरली आहे तेही सांगितलं. काही वेळेअभावी सर्व बघता येणार नाही, पण त्यातला काही गोष्टी आपण निश्चितपणे बघूया. पण सुश्लोक मेघ याची वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ त्यांची पत्नी सहधर्मचारिणी सौ सीतादेवी हिला त्यांनी प्रेमपूर्वक, आणि ते तिथे म्हणतात अर्पण पत्रिकेत, रागाने अनुरागाने हा अर्पण झाला. कारण यक्षाप्रमाणेच काही काळ मलाही विरह सहन करावा लागला, आणि त्या काळामध्ये झालेलं हे काव्य. 92 पृष्ठांची प्रस्तावना, ज्याला त्यांनी अवतरणिका असं नाव दिलंय. आणि या प्रस्तावनेतून कविकुलगुरू कालिदासाची श्रेष्ठता, त्याच्या सर्वच कलाकृतींबद्दलची अन्य साहित्यिक विद्वान टीकाकारांची मतं, मेघदूत या खंडकाव्याचं अलौकिकत्व डॉक्टर श्रीखंडे यांनी पांडित्यपूर्ण शैलीतून अत्यंत समर्पकपणे वर्णिले आहे. सुश्लोक मेघाबाबतची आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. ते अवतरणिकेच्या सुरुवातीसच लिहितात: महाकवी चूडामणी श्री कालिदास यांचे मेघदूत हे खंडकाव्य सुरसतेने, अर्थगौरवाने व शब्दमाधुर्याने केवळ सृष्टिराद्यैव धातुः अशा त्याच्याच शब्दांनी वर्णन करण्यास सर्वथा योग्य आहे. या एका काव्यानेही कालिदास चिरंतन कीर्तीचा श्रेष्ठ कवी म्हणून विश्ववंद्य झाला असता. त्याच्या 2 महाकाव्ये आणि 3 नाटके तसेच ऋतुसंहार या कृतींमुळे कालिदास विश्वकवीच बनला आहे, आणि त्याचं हे श्रेष्ठत्व जगन्मान्य झाले. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे सुश्लोक मेघाचं मेघदूताच्या काव्यानुवादांचे भाषांतरांची सविस्तर चिकित्सक वृत्तीने स्पष्टीकरण त्यांनी केले. काही त्या मतही आपली मांडलेली आहेत. काही वेळा त्या म्हणजे समश्लोकीकार किंवा मेघदूताची मराठीमध्ये सुद्धा अनेक भाषांतर जी झालेली आहेत, काव्यरूप असतील, गद्य पद्य, त्या सगळ्यांचं त्यांनी त्यांच्या काळापर्यंत जी झालेली होती त्याचं ते चिकित्सक विश्लेषण करतात. त्यावेळेला कदाचित त्यांनी काही कठोर शब्द वापरलेले आहेत. त्यामध्ये कवी कुसुमाग्रजांची केलेलं जे मेघदूताचा काव्यानुवाद, त्याच्यावर सुद्धा
त्यांचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओढाताण करावी लागली आहे वगैरे असं कठोर शब्दात त्याचं विश्लेषण ते करतात. पण काही ठिकाणी कठोर असलेले असे दोष दिसले की कठोरपूर्वक ते आवर्जून दाखवून देणारे असे डॉक्टर श्रीखंडे आपल्या म्हणजे गुणग्राहकताही त्यांची दिसते. C.D. देशमुखांचं काव्य याचे मुक्तकंठाने ते प्रशंसा करतात. त्याचबरोबर मराठीत अन्य आलेल्याही काही काव्य आणि गुजराती किंवा बंगाली यांचीही त्यांनी अत्यंत चांगल्या शब्दात स्तुती केलेली आहे. आणि त्याचं विश्लेषण इंग्रजी पद्य त्याचेही त्यांनी केलेलं विश्लेषण हे खरोखर अभ्यासकांना वाचण्यासारखं आहे. आणि ते किती साक्षेपी आहेत आणि आग्रही आहेत हेही आपल्याला दिसतं. आपले असलेले वैगुण्यही त्यांनी तितक्याच प्रांजळपणे कबूल केलेत. काही रसिकांनी त्यांना जी सुधारणा सुचवल्या होत्या त्याही सुधारणा करून त्यांनी ते श्लोक पुन्हा केले हेही त्यांनी नमूद केले. आणि त्या दोष सुद्धा आपल्या पुढच्या टिपेमध्ये त्यांनी दाखवले की ह्या शब्दाऐवजी अमुक अमुक शब्द घालायला हवा होता. हे सर्वच गोष्टी वेळेअभावी मला सांगता येणार नाही. आपण अवश्य पुस्तकांमधनं त्या बघू शकता. पण चौथं वैशिष्ट्य म्हणजे मेघदूतातील वाल्मिकी रामायणातील साम्यस्थळं त्यांनी दाखवली आहेत. अन्य ग्रंथांमधनं सुद्धा कसे आले त्याचाही अन्य दूतकाव्यांची तुलना केली आहे. मेघदूतातील ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन कालिदासाच्या वाङ्मय वर्णनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन तो आनंद मनात साठवून नंतर त्या श्लोकांचा अनुवाद त्यांनी केलाय. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे प्रत्यक्ष तो गोष्ट तर बघतातच. कुमारसंभव आणि रघुवंश यातील काही श्लोक म्हणजे आता रघुवंश हा आपल्याला सुश्लोक रघु हा हे पुस्तक उपलब्ध नाही किंवा ते प्रकाशित झालंय की नाही याविषयीही आम्ही तपास केला असता. मला अजून त्याविषयी चांगली नीटची माहिती पुरेशी मिळालेली नाही. पण त्यांच्याच पुस्तकातून रघुवंशातला काही भाग त्यांनी रघुवंशातले सर्गाचं मराठीत केले. त्यातला काही भाग मी तुम्हाला सांगते की जेणेकरून सुश्लोक रघुची झलक आपल्याला बघायला मिळते. कुमारसंभव व रघुवंश यातील श्लोकांचे साम्य डॉक्टर श्रीखंडे दाखवतात. रघुवंशाच्या आरंभी पार्वती व शंकर यांना वाणी व अर्थ यांची दिलेली उपमा कुमारसंभवाच्या 6व्या सर्गात हिमालयाकडे पार्वती याचना करावयास गेलेल्या मुनींच्या भाषणात दिसते. ती म्हणजे तमर्थमिव भारत्या सुतया योक्तुमर्हसी हा श्लोक आहे. त्याचं त्यांनी केलेलं जैसी सदर्था प्रतिभारती ते द्यावीस तू आत्मसुता तया ते कन्या दिली सत्पती ते विवाही चिंता वहाती पितयान काही. 5व्या सर्गानंतर म्हणजे उमाबटू संवाद झाला आणि शंकराने पार्वतीची परीक्षा घेतल्यानंतर पार्वतीने जे सांगितलं की मागणी घालायला जायचंय तसं शंकराच्या वतीने म्हणून मुनी मागणी घालायला येतात. आणि त्यावेळी त्यांनी राजाकडे सांगितलंय ते म्हणजे तो हा श्लोक आहे. सुश्लोक रघुवंश यातलं थोडीशी आपल्या हाती जी लागते ते बघूया. गंगा आणि यमुना यांच्या नितांत मनोहर संगमाचे वर्णन आपल्याला मेघदूतातील 51व्या श्लोकात सापडतं. स्यादस्थानोपगत यमुना संगमेवाभिरामा. म्हणजे गंगेचे स्वच्छ पाणी पिण्यास ढग खाली वाकला तर त्याची सावली त्या पाण्यात पडल्याने जणू गंगा यमुनांचा संगम भासेल आणि तो अस्थानी. असं हे मनोज्ञ कल्पना या सुश्लोकात टीकाकारांनी कशी केली आहे ती आपल्याला दिसेल. छाया तुझी तई तिची या प्रवाही जाताच होईल मनोभिराम तिचा जणो की यमुनेशी होतो अन्यस्थली संगम पुण्यधाम. अशीच कल्पना रघुवंशातील 13व्या सर्गात 54 ते 57 या श्लोकांमधून आपल्याला दिसते. ते संस्कृत श्लोक वेळेअभावी आता मी सांगत नाहीये
क्वचित प्रभालेपि विनिंद्र नीलैर्मुक्तामयी यष्टी दिवानुविद्धा यासारखा तो श्लोक आहे. त्याचं हा सुश्लोक कसा आहे ते आपण बघूया. या 4 मराठी पद्य अनुवाद हा म्हणजे एक सुश्लोक रघुची छोटीशी झलक उपलब्ध असलेली अशी आपण म्हणू शकतो. कुठे महानील मणिद्युतींनी संमिश्र मुक्तामय यष्टिशीच, कोठे जणो माळ सीतांबुजांची इंदीवर गुंफिली जीत साच, कुठे जशी श्वेत मराल राजी जियेत कादंब विहंग संग, भूची कुठे चंदन चित्र भाकी जियेत काला गरुपत्र रंग, कोठे जणो भासत चंद्रिकाती जी मिश्रिता सावलीच्या तमांनी, शुभ्रा कुठे शारद अभ्रलेखा रंध्री सजे अंबरी नीलवर्णी, आणि कुठे नील भुजंग भूषा भस्माढ्यकी शंभुतनू सितांगी, पहा शुभे ही प्रविभक्त रंगा गंगा विराजे यमुना तरंगी. अत्यंत विलोभनीय असं हे गंगा यमुना अत्यंत विलोभनीय असं गंगा यमुना संगमाचं वर्णन आपल्याला या श्लोकातून दिसतं. मेघदूतामधलं काही वेळेला अनुवाद करताना कशा अडचणी येतात हे ते सांगताना सांगतायत. मेघदूतातला 21वा श्लोक, सारंगास्त्वाम जललवमुचः सूचयिष्यन्ति मार्गम, असं मेघाला यक्ष सांगत असताना इथं सारंग शब्दाचे अनेक अर्थ घ्यावेत. ते घ्यावेत का याबाबत टीकाकारांचं ऐकमत्य नाहीये. पण मल्लीनाथांनी 3 अर्थ घेऊन क्रियापदाशी ते यथासंख्य पद्धतीने जोडून आपली कल्पकता प्रकट केली आहे. आणि त्या मल्लीनाथाच्या मताला अनुसरून श्रीखंडे यांनी सुश्लोकाची रचना केली असं ते आपल्या प्रस्तावनेत सांगतायत. आणि मग तो श्लोक कसा आहे तर, वनांतरीच्या क्षितिजा सुगंधा आस्वादुनी तत्पथ ये कळोनी, भृंगा कुरंगा वनीच्या मतंगा परोक्ष गेलासी जरी गळोनी, असं हे त्याचं भाषांतर केले. याच्यात सारंग शब्दाचे 3ही अर्थ त्यांनी इथे गोवलेले आपल्याला दिसतात. आता संपूर्ण तर आपल्याला दोन्ही काव्य ही संपूर्ण दाखवावीत असा मोह होतो. पण ते खरोखर अवघड काम आहे. आणि त्यातलं काही सौंदर्य, श्लोकांचं सौंदर्य हे वानगी दाखल म्हणून आपण आता बघूया. ते श्लोक म्हणजे कुमारसंभव आणि रघुवंश ही 2 काव्य, याच्यापैकी या दोघांमध्ये पौर्वापर्य ठरवणं हे त्यांच्या मते अवघड आहे असं वाटतं. पण त्यांनी एक मत व्यक्त केलंय, याला आपण सगळे मान्यता द्याल की नाही मला माहिती नाही, याबद्दल मी साशंक आहे. पण त्यांचं मत काय आहे हे मी सांगते. त्यांच्या मते प्रस्तावना रघुवंशाची जर आपण बघितली तर तिथे मंदः कवियशः प्रार्थी आणि तुम्ही सरस्वतीची हे करताय, मला वागर्थ प्रतिपत्तीची प्रार्थना करणारा हा कवी
मेघदूत हे काव्य रचल्या आधी रचलंय का नाही तो प्रश्न नाहीये. महाकाव्याच्या बाबतीत म्हणजे कुमार संभव हे काव्य रचून झाल्यानंतर मग हा कसं काय तो याचना अशी प्रार्थना करेल वागर्थ प्रतिपत्तीसाठी. म्हणून त्यांच्या मते रघुवंश हे प्रथम काव्य आणि त्यानंतर कुमारसंभव हे झालं असावं. किंबहुना ही दोन्ही काव्य एकाच समकालीन एकाच वेळेला ते लिहित असतील, पण त्यांनी बरेच कारणं दिली आहेत आणि त्यांच्या मते रघुवंश हे काव्य कुमारसंभवाच्या आधीचं काव्य असावं. जरी दोघात पौरापर्य ठरवणं अवघड असलं तरी रघुवंशाची प्रस्तावना जी आहे त्यावरून आपल्याला कुमारसंभवासारखं काव्य करणारा कवी नंतर रघुवंशामध्ये ही वागर्थ प्रतिपत्तीसाठी प्रार्थना करेल हे त्यांना पटत नाही आणि त्यामुळे ते अशा प्रकारचं युक्तिवाद करत आहेत. आणि दुसरं एक म्हणजे कुमारसंभव आणि रघुवंश दोन्ही महाकाव्यांच्या समाप्तीचे भाग अपुरे आहेत असं वाटतात. मग कथेनुसार कुमारातील शृंगाराच्या अतिरेकी वर्णनाने निंदा होऊन काव्य अर्धवट ठेवावं लागलं असं जर असेल तर पुन्हा रघुवंशातही शेवटच्या अग्निवर्ण राजाची शृंगाराची अश्लीलतेपर्यंत भिडणारी वर्णनं कालिदास का करतो हा प्रश्न त्यांना पडतो. या सर्वांवरून रघुवंश हे आधीचं काव्य आहे असावं असं श्रीखंडे मानतायत. आणि त्यांनी रघुवंश आणि कुमारसंभव याच्यातली साम्यस्थळं सुद्धा दाखवली आहेत. म्हणजे 7व्या व 8व्या सर्गात अनुरूप स्थानी उचित फेरफार करून कालिदासाने पुन्हा ते श्लोक कुमारसंभवात कसे योजलेत. कुमारसंभवातल्या सर्ग 56 ते 62, 66, 79, सर्ग 8, सर्ग 7 मधले, नंतर 8 मधले 8 ते 11 हे श्लोक थोड्याफार फरकाने रघुवंशामध्ये सर्ग 7व्या सर्गामध्ये 5 ते 12 वगैरे, सर्ग 19 मध्ये 27, 28 या ठिकाणी ते येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कुमारसंभवातल्या सर्ग 5व्या सर्गामधले जे श्लोक आणि 7व्या सर्ग 8वा सर्ग याच्यातले श्लोक याच्यामध्ये आणि रघुवंशातल्या 7वा सर्ग आणि 19व्या सर्गातल्या श्लोकांमध्ये साम्य आहे असं त्यांनी सांगितलंय. कालिदासाची परिणत प्रज्ञता, प्रतिभाशालिता, समर्पक वर्णनशैली, निरुपम उपमा चातुर्य, अप्रतिम प्रसाद माधुर्य, अद्भुत व हृदयंगम कल्पकता, संविधान कुशलता, स्वभाव परिपोष, अत्यंत उदात्त व रमणीय वर्णन करण्याची हातोटी हे अलौकिक गुण त्या काव्यात तुल्यतेने राहतात. आणि मग तरी सुद्धा किंबहुना कुमार हे रघुच्या मनाने लहान असून सुद्धा त्याची बरोबरी करतं. आणि श्रीखंडे यांच्यामध्ये कुमारसंभवाची भूमिका रघुवंशापेक्षा उच्च प्रतीची आहे, कारण यात देवतादिकांचं वर्णन आहे, पण त्यात मानवी मनोधर्म उत्तमपणे यथार्थपणे दाखवले गेलेत. हिमालय वर्णन या महाकाव्य मंदिराला एखाद्या गोपुराप्रमाणे शोभा देतं असं ते सांगतायत. पार्वतीचं वर्णन करताना कालिदासाचं वर्णन कौशल्य परमावधीच गेलेले आहे. हुबेहूब सुंदर सात्विक अशी मानव तरुणीच शंकराची सेवा करण्याला येते आणि हिमालयही तिला परवानगी देतो. शंकरही ती सेवा मान्य करतोय. यासाठीचं जे कालिदास कारण देतोय ते विकार हेतौ सती विक्रियन्ते येषां न चेतांसी तैव धीराः हा श्लोक आपल्याला लक्षात येईल. आणि त्याचा सुश्लोक केलेला हा एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. समाधीमधी विघ्नशी जरीही होयती सुंदरी, तरी तीज दिली हरे अनुमती स्वसेवे बरी. मना विवशकारिणी विषयमूर्ती ती सन्निधी, असूनिही न होती जे विवश तेचिकी धीरधी हा सुश्लोक आहे. आणि पार्वतीच्या म्हणजे पार्वतीचं 3ऱ्या सर्गातलं वर्णन सुद्धा अत्यंत सुंदर असं वटलेलं दिसतं. दिसे किंचिन नम्रा कुचकलश भारे नगसुता, जिला बालार काची वसनी अतिसाजे अरुणता. फुलांच्या गुच्छांनी जशी भरुनी व्हावी लवनता, गमे गौरी तैशी किसलययुता चालती लता. मूळ काव्य वाचून जो आनंद मिळतो त्याच आनंदाची प्रचिती भाषांतर वाचतानाही येते आणि यातच
या अनुवादकाचं कौशल्य आपल्याला पदोपदी जाणवतं. रतिविलाप आणि अजविलाप हे दोन्ही वाङ्मयात अप्रतिम आहेत. वियोगिनी वृत्तात रचलेले हे विलाप फारच करुणरम्य आहेत आणि अनुवादकारांनीही कुमारात यासाठी मालिनी वृत्त योजून रसपरिपोष साधला आहे आणि ते त्याचा अभ्यासपूर्ण, पण वेळेअभावी तो रतिविलाप आपल्याला घेता येत नाही. तथापि काही श्लोक आपण बघूया. 1-2 श्लोक घेऊन मी माझं व्याख्यान आता इथे संपवते. आपल्याला कुमार संभवातलं हिमालय आणि त्याचं वर्णन अस्त्युत्तरस्याम दिशि देवतात्मा, पहिले 2 श्लोक जे आहेत त्याच्यासाठीचे आलेला पहिला जो श्लोक, त्याचं सुश्लोक कसं ते मी उदाहरण म्हणून सांगते. आख्या सार्था जया हिमलय अशी आदृशा जो तो सुश्लोक, कुमार संभवातला पहिला सुश्लोक आपण बघूया. आख्या सार्थ जया हिमालय अशी अद्रीश जो तत्वता, शोभे उत्तर दिग्विभागी वसती ज्याच्यावरी देवता. स्पर्शी पूर्व पयोधी वारिसी तसे, जो पश्चिमांबोधीला, जो की विस्तृत मानदंड पृथ्वी मापावया शोधिला. त्याच्यानंतर अनंतरत्न प्रभवस्य तस्य, हाही श्लोक अत्यंत उत्तम असा. रत्ने जेथ असंख्य जन्मती अशा त्या अद्रिराजावरी, आहे ही हिमते नहानी मुळीये शोभेसी त्याच्या परी. एकादे गुण राशी नांदती तेथे, लोपेची दोषस्थल, जैसे की लपते सुधांशु किरणी ते लांछनाचे मल. नंतर 12वा जो श्लोक आहे त्यातलं, क्षुद्रेपि नूनं शरणं प्रपन्ने ममत्वमुच्चै शिरसां सतीव, हा श्लोकही सूर्या ते दिवसा भिऊनी जवळी आल्या तमाला गिरी, रक्षी देऊनी आसरा निजगृहा माझारी तो सत्वरी. आला कोणीही आपणा शरणिकी, हो का जरी क्षुद्र तो, त्या ते मानुनी आपुलाची बहुधा, जो थोर तो रक्षितो. हे अत्यंत सुयोग्य चपखल अशी रचना त्यांनी केलेली आपल्याला दिसते. अशाच प्रकारे अनेक वर्णनं आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने सांगता येतील. आणि मग खरंच सुश्लोक हे नाव म्हणजे चांगल्या श्लोक असं वर्णन आणि योग्य शब्द रचना, चांगली वृत्त योजना याद्वारे समश्लोकी कुमारसंभवाच्या बाबतीत कशी छान जमलेली आहे ते आपल्याला उत्तम प्रकारे दाखवता येतं. पण वेळेअभावी काहीच मोजकेच 1-2 श्लोक घेतले. त्यातलं सगळ्या गोष्टी आपल्याला घेता येत नाहीत. आणि ती समश्लोकी वाचताना कुमारसंभवाची अत्यंत हर्षित होऊन सोलापूरचे अनंत विष्णू लिमये यांनी जो एक स्तुतीपर श्लोक घेतलाय तो आपण वाचूया. वाचोन श्लोक रमणीय अशा कवीचे, होते मला स्मरण वामन पंडिताचे. देई चिरायू बलत्या कवी रामचंद्रा, ही एक आस पुरवी मम रामभद्रा. अत्यंत समर्पक असे स्तुती या रसिकांनी म्हणजे विष्णू लिमये यांनी केलेली आहे. आणि ती वाचून निश्चितच आपल्यालाही या कुमारसंभवाचे, की जी कुमारसंभवाच्या पुस्तकात म्हणजे ही पुस्तकं सध्या मिळत नाहीयेत. मी मगाशी व्याख्यानात सुरुवातीला सांगितलं, भांडारकर मध्येच एक प्रत मिळाली. तर ज्यांना कोणाला पण ती आवर्जून ते श्लोक वाचा निश्चितच. म्हणजे विशेषतः संस्कृत ज्यांना समजतं त्यांना संस्कृत काव्याचा
आस्वाद घेता येतो, पण त्याचबरोबरीने अनुवाद कसा झालेला जमलेला आहे हेही आपण बघून त्याचा रसास्वाद घेऊ शकतो. त्याचप्रमाणे मेघदूताचं सुद्धा सुश्लोक मेघ हा कसा आपल्याला आहे त्याचीही एक दोन उदाहरणं सांगून मी आता आपलं व्याख्यान संपवतेय. की मेघदूतामध्ये सुरुवातीलाच सुरुवातीचे जे श्लोक आहेत त्यात होता कुणी यक्ष तया कुबेर शापी स्वकारी चुकला म्हणोनी की कंठ पत्नी विरहात वर्ष गेहा त्यजोनी बहुदूर राणी. उपजाती वृत्तामध्ये हे केलेलं आहे. वसे जरी रामगिरी वरी तो सुच्छाय ज्याच्या वरी वृक्ष राजे तरी न साहे दैता प्रिया त्या प्रिया वियोगे मनियात नाजी. पुण्योदके तेथील आश्रमीची पूर्वी तिथे नाहली जानकी की शापे परी यन महिमा निमाला यक्षासी त्या शांती कुठोनी लोकी. दुसरा श्लोक म्हणजे एका श्लोकासाठी कश्चित कांता विरह गुरुणा या एका श्लोकासाठी 3 श्लोक इथे रचले गेलेले आहेत आणि त्या 3 श्लोकामध्ये त्यांनी तो एका श्लोकाचा आशय इथे बसवलाय. आणि अशा प्रकारे संस्कृत रचना, संस्कृत भाषेचं जे वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये अनेक समास प्रचुरता आहे, मराठी भाषेमध्ये तसं करता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला जास्त श्लोक रचावे लागतात, हे त्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये नमूद केलंय. दुसरा श्लोकासाठी 2 या उपजाती वृत्तातले श्लोक त्यांनी घेतले. त्या पर्वती घालवी मास काही कांता वियोगा कुलयक्ष कामी ये क्षीणता की इतकी गळाली हाता मधोनी वलयेही हेमी. आषाढीच्या आद्य दिनी विलोकी एका घनाच्या तो गिरिसानुलग्न. आषाढीच्या आद्य दिनी विलोकी एका घना तो गिरिसानुलग्ना जो शोभला कुंजरसाच भव्य लीलेत तो दे भुसण्या गिरींना. हे अत्यंत योग्य असं मेघदूतातल्या दुसऱ्या श्लोकाचा हे भाषांतर आपल्याला दिसतंय. आता शेवटचा जो श्लोक आहे तो एकदम आपण बघूया आणि त्याला मेघाचा सांगून अलकानगरीतलं वर्णनही अत्यंत उत्तम असं श्लोकांमधून त्यांनी वर्णिलेलं आहे. आणि शेवटी मेघाला तो तुझा विद्युल्लतेशी वियोग होऊ नये असा जो शेवटच्या श्लोकामध्ये मंदाक्रांता श्लोकात जो कालिदासांनी सदिच्छा व्यक्त केली आहे की तुझा विद्युल्लतेशी वियोग कधीही होऊ नये, तो श्लोक या मा भूदेवम क्षणमपि च ते विद्युता विप्रयोग हा जो आहे त्याचं सुश्लोक कसा आहे हे आपण बघूया. नयोग्य तू ते जरी मागणीही तरी करोनी प्रिय हे मदीय मैत्री म्हणोनी अथवा गणोनी की हा वियोगे अनुकंपनीय. वर्षर्तुने वाढुनी पूर्ण लक्ष्मी नयोग्य तू ते जरी मागणीही तरी करोनी प्रिय हे मदीय मैत्री म्हणोनी अथवा गणोनी की हा वियोगे अनुकंपनीय. वर्षर्तुने वाढुनी पूर्ण लक्ष्मी तू वारिदा संचर इष्ट देशी ऐशा परीरे क्षणहीन भावा वियोग तू ते स्वतडिल्लतेशी. माभूत विद्युता विप्रयोग क्षणहीन भावा वियोग तू ते स्वतडिल्लतेशी. अशा प्रकारे हे भाषांतर करून सुश्लोक मेघ जेव्हा प्रकाशित झाला आणि त्यावेळेला त्यांचं ते भाषांतर वाचून एका संस्कृत न जाणणाऱ्या अशा पण रसिक नी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण बघूया. ते म्हणजे
श्री मधुकर दत्तात्रय कात्रे यांनी ही सुश्लोक मेघ प्रशंसापर एक काव्य कवन केलेलं आहे. आणि ते मला वाटतंय तत्कालीन जी जी प्रशंसा झाली त्याचे एक प्रतिनिधी म्हणून आपण ते बघू. कवी कुलगुरूचे जे मेघदूताख्य काव्य सकलही रसिकांना वाटते नित्यसेव्य. अनुपम म्हणून या ख्याती झाली तयाची खचित मन विमोही काव्य ते एकलेची. वाचावया काव्य अतीव नामी होतो सदा उत्सुक मनमनी मी. अज्ञान माझे परी आड येई जाणे न मी संस्कृत वाणी काही. कसा तयाचा मग लाभ घ्यावा मिळे कसा हा मज लागी ठेवा. होतो मनी याच विचार नित्य तो कोणी माते कथिलेची सत्य. श्री कालिदासीय गिरा प्रभावी जी संस्कृत ज्ञानीच ओळखावी. देवोनिया वेश तिला मराठी मराठियांना करविली भेटी. सुश्लोक मेघा कवी रामचंद्रे रचुनिया तोषविले जनारे. तू आत्मसात ती करी काव्य पंक्ती मराल की खाई मृणाल पंक्ती. हे ऐकुनी मोद मनास झाला तो काव्य मेवा झणी आणि येला. त्याचे जरा सेवन जो न केले चित्तास माझ्या परिमोह विले. सुश्लोक मेघ रसवृष्टी करी नितांत माझ्यावरी कितीतरी हृदय हर्ष होत. हो स्नान याच कविता सरिदोघी जाला वर्णू शकेन जगी कोणही तत्सुखाला. श्री कालिदास जगिकाय पुनश्च आला की शारदा म्हणून साह्य करी तयाला. सुश्लोक मेघ बघुनी सुविचार हेच येतात मनमनी खरोखर सत्य साच. अशी ही सुमन पंक्ती स्तुती सुमने. आणि त्याचबरोबर चिंतामणराव देशमुख जे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर त्यांनी त्यांचा आणि श्रीखंडे यांचा परिचय आणि जास्त स्नेह जुळला असल्यामुळे एकमेकांचे काव्य त्याचा आस्वाद आणि त्याची स्तुत म्हणजे गुणीशु वेत्ती असंच म्हणावं लागेल असं आपल्याला सांगता येईल. तर त्या दोघांचा हा जो परस्पर स्नेह हा ते काव्याद्वारे आपल्या एकमेकांना देत असत. त्यांचं काव्य वाचून केलेलं सुश्लोक मेघ वरून एक जे काव्य देशमुखांनी केलंय ते सांगून मी इथे थांबते. वाङ्मय श्रीखंडाच्या सुग्रासाने पुनश्च बोळविले तेने उपकृत बहुमी कविबल्लव तुम्ही सलील लोळविले. हे त्यांच्या स्तुतीपर केलेलं काव्य हे सांगून अनेक 1950 या काळामध्ये आपल्या विविध प्रकारच्या अशा समश्लोकींनी मराठी रसिकांना अभिजात संस्कृत साहित्याची ओळख करून देणारा आणि गोडी लावणारा असे सुश्लोक श्रीखंडे यांची सध्या तरुण अभ्यासकांना फारशी ओळख नाही आणि ती त्यांना करून द्यावी आणि त्यांनी त्यांच्या काव्याकडे त्यांच्या या अनुवादाकडे बघावं असं वाटल्यानेच हा व्याख्यानासाठी मी विषय निवडला. आणि या व्याख्यानाचं फलित म्हणून काहींनी जरी त्या ग्रंथांचं वाचन केलं ते ग्रंथ शोधण्यासाठी धडपड केली तरी मी माझं हे व्याख्यान सार्थ झालं असं मानेन. हे निवडण्याचं आणखीन एक छोटंसं म्हणजे स्वार्थ त्यातला असा आहे की हे वाचताना सुद्धा मला काय फायदा झाला तर या वर्णनांमधनं आलेले कात्रे यांचं जे वर्णन हे कात्रे दुसरे तिसरे कोणी नसून आमच्याच घराण्यातले म्हणजे माझे सासरे असं म्हणा चुलत चुलत सासरे असे आहेत त्यांच्याही एका अर्थाने परिचय मला झाला. आणि हे श्रीखंडे नारळीकर आणि आमचं नातं आहे हे मला माहिती होतं पण त्यातून जयंत नारळीकरांचा सुश्लोक आजोबांच्या बाबतीतला श्लोक हा लक्षात आला आणि त्यांनी 1999 शताब्दी वर्षानिमित्त त्यांनी जे लिहिलंय आणि जे म्हटलं की त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या या काव्यांचा त्यांच्या या कृतींचा सगळ्या
या महाराष्ट्रातल्या लोकांना परिचय व्हावा. आता तेच विनवणी किंवा तीच हाक या परिचयासाठीची मी या व्याख्यानातून श्रीखंडे यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने घालत आहे. आणि तरुण वाचकांनी निश्चितपणे या पुस्तकांसाठी विचार करावा, मागणी करावी, म्हणजे ही पुस्तके ही आपल्याला उपलब्ध होऊ शकतील आणि त्यांचा अभ्यासही जरूर करता येईल. आणि डॉक्टर श्रीखंडे यांचा व्यासंग कसा होता याची जाण आपल्याला येईल. आणि वैद्यकीय व्यवसाय त्यातून खडतर असे श्रम करून सुद्धा काव्य कसं करता येतं आणि उत्तम ते असू शकतं याचं एक उदाहरणच या तरुणांच्या पुढे निश्चितपणे राहील असं मला वाटतं. पुन्हा एकदा या व्याख्यानासाठी मला बोलावल्याबद्दल आणि माझ्याकडून ही वाङ्मय सेवा करून घेतल्याबद्दल मी टीमवीचे आणि शिरोळे कुटुंबियांचे मी मनापासून आभार मानते आणि माझं हे वाणीला विराम देते. नमो नमः.